हल्ला सनातन्यांचा. सनातन्यांचा पहिला हल्ला हा शिक्षणावर, ज्ञानावर असतो. लोक शिकलेच नाहीत, खरी माहितीच जर त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही, काही जाणच आली नाही, तर कशाला जनता उठाव करते. म्हणून सनातन्यांचा पहिला हल्ला हा शिक्षणावर, ज्ञानावर असतो. मग जनतेला आपल्या इच्छेप्रमाणे वापरून घ्यायला सोपं जातं. 2. सनातन्यांचा दुसरा हल्ला रोजगारावर असतो. कुटुंबाला खायलाच काही मिळाले नाही तर माणूस जिथे पैसा मिळेल तिकडे धावतो, मग भले ते काम स्वतःच्या विचाराविरुद्ध असो की अनैतिक असो. 3. सनातन्यांचा तिसरा हल्ला हा इतिहासावर असतो. इतिहासातील स्वतःला अनुरूपण बदल हे जनतेला खोट्या अभिमानाच्या गुंगीत ठेवण्यास उपयोगी पडतात. 4. सनातन्यांचा चौथा हल्ला हा मानवी मेंदूवर असतो. खोट्या कथा पेरणे, त्यांचा स्तोम माजवणे, उदात्तीकरण करणे, खोट्या कथांना आधार म्हणून जनतेच्या मनातील प्रतीकांचा, उदाहरणार्थ जात, धर्म, राष्ट्र, सैनिक, दैवत, शिवाजी, क्रांतिकारक इत्यादी वापर आणि हे सर्व करत असताना आपली प्रतिमा डागाळू नये म्हणून वरील प्रामाणिक भोळेपणा किंवा सात्विकतेचा आव. 5. सनातन्यांचा पाचवा हल्ला हा विरोधकावर असतो. कारण त्यांच्यात भविष्याचा वेध घेण्याची उपजत शक्ती असल्याने सनातनी काय करतात तर पुढे त्रास होईल अशा व्यक्तीचा बदनामी ते आजपासून सुरू करतात. ज्या व्यक्तीची बदनामी करायची आहे त्याच्या बदनामीसाठी एखाद्या क्षुल्लक किंवा खोटा आरोप शोधून काढतात. तो प्रत्येकातच सापडतो. त्या व्यक्तीच्या बाकी अनेक कार्याकडे दुर्लक्ष केले जाते. आरोपाला योग्य ठरतील असे आणखी 10 खोटे आरोप जोडले जातात आणि बदनामी सतत सुरूच राहते. आपापल्या कामात मग्न असलेली भोळी जनता तेच खरे मानून बसते. सत्य समजून घ्यायला त्यांना कुठे वेळ आहे. हे सगळे हल्ले अपयशी ठरले की मग सनातन्यांचा शेवटचा हल्ला म्हणजे माघार घेऊन आम्ही तुमचेच, आम्ही किती भोळे हा जप ते सुरू ठेवतात. तो पुन्हा योग्य वेळ येईपर्यंत. तेव्हा मित्रांनो, सनातन्यांचे हे मेंदू नासवण्याचे कपट कारस्थान वेळीच ओळखा, अन्यथा आपला देश पुन्हा एकदा मध्ययुगात लोटला जाईल. शिक्षण घेऊन विचारी व्हा. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून अंधश्रद्धा, देवधर्माच्या नावाखाली चालणारी कर्मकांडे यांना थारा देऊ नका.